हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. नेहमीप्रमाणे मी सकाळ झालेली आहे खूप लेट, कारण 5 वाजता उठायलाच होत नाही. तर सकाळी सकाळी उठून पहिला बोलले आपण जिरा वॉटर पिऊया. आणि मी खूप सकाळी अलार्म 5चा तर लावते, पण नाहीच होते. आणि इथे मी थोडा तास टाईमपास करते. इच्छाच होत नव्हती माझी एक्सरसाइज करायची. पण म्हणून मी जरा टाईमपास केला. नंतर बोलले चालू करूया. एकदम म्हणजे नॉर्मल चालू केलं. एकदम म्हणजे मला सुरुवातीला एकदम एकदम फास्टवाले एक्सरसाइज नाही होणार आहे. मी नॉर्मल जे असतात तेच करणार आहे. त्याच्यामुळे गाईज तुम्ही असं काही कमेंट करू नका की ही बरोबर नाही, ते बरोबर नाही. थोडंसं चुकतं माणूस. आणि माझे पाय खूप दुखत आहेत. ऑलरेडी 2 दिवस केले त्याच्यामुळे. आणि डन, एक्सरसाइज डन. मस्तपैकी मी अंघोळ वगैरे करून तयार झालेले आहे. आणि सकाळी सकाळी हे ड्रायफ्रूट्स खाल्ले सगळ्यात आधी. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट जेवणावर धाव घेतलेली आहे मी. जेवणामध्ये आज मच्छी होती, म्हणूनसाठी आज मी जेवणामध्ये भात खाल्ला आहे गाईज. प्लीज सॉरी गाईज, सॉरी. भात खाल्ला आहे कारण भात लवकरात लवकर माझ्याकडून सुटणार नाही. थोडासा प्रयत्न मी चालू आहे भात सोडायचा. आता दुपारचा खाल्लेला आहे. थोडासा एक एक दिवसांनी सुटेल. आणि मस्त मच्छी आणि भात एवढं मस्त झालं होतं ना. नंतर डायरेक्ट संध्याकाळी मी इथे ना सॅलडची रेसिपीज तुमच्यासोबत शेअर केले आहे. हे ब्रॉकली आहे, खूप महाग भेटते ही ब्रॉकली. हे सगळं ना आपण ते बटाटा सोलतो ना, त्याच्याने गाजर, परत काकडी, अजून काय काय जे तुमच्याकडे सोलायच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या टाकायच्या त्याच्यामध्ये. आणि मी टाकले थोडेसे कॉर्न असतात ना, ते टाकायचे आणि दही टाकायचं. त्याच्यानंतर आहे ना, दही टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मी जिरा पावडर आणि आपला आमचूर पावडर ॲड केलं आहे. तर एकदम इझी रेसिपी आहे, लगेच होते. आणि नंतर मग जी बॉईल केलेली ब्रोकोली आहे ना, ती ॲड करायची. त्यात मीठ टाकायचं थोडंसं चवीनुसार. आणि मस्त एकजीव करून घ्यायचं. आणि तुम्हाला फटाक्याचे आवाज येत असतील तर गाईज सॉरी. व्हॉईस ओव्हर देताना फटाक्याचे आवाज येत राहतात. तर आता टेस्ट करूया. टेस्ट तर खूप मस्तच लागते आणि खूप इझी आहे, लगेच होऊन जातं. आणि इथे माझी बहीण बघा चम्मच घेऊन बसलेलीच आहे की तिला पण पाहिजे म्हणूनसाठी ते चम्मच घेऊन बसले. जाऊ द्या. नंतर आम्ही दोघी गेलो थोडंसं खाली, कारण दिवाळी आले तर दिवाळीसाठी फराळ वगैरे बनवायचं आहे. तर त्याचं सामान वगैरे घ्यायला गेलो होतो. आणि घेतलं आम्ही सगळं सामान. हळूहळू तुम्हाला दिवाळीचे फराळ वगैरे पण समजेल काय काय बनवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि खूप मेहनत लागते यार हे सगळं करायला. नंतर बोलले यार उद्या माझा उपवास आहे, तर आज थोडंसं फ्रूट्स तरी घेऊन. पाय चालायलाच होत नाही, पाय एवढे दुखतात. मग इथे मी पपया घेतला. आणि इथे माझी मैत्रीण भेटले, तिच्यासोबत मी जरा बाहेर चालले होते. नंतर मग आम्ही तिच्या घरी गेलो, कारण आमचं थोडंसं काम होतं. इथे आम्ही सगळं क्रॉशेचं जेवढं विणलं होतं तेवढं काढलं होतं, कारण पूजा जाणार आहे, स्टॉल लावणार आहे मग तिकडे तिच्या ऑफिसमध्ये. नंतर घरी येऊन बघते तर काय ह्या दोघं भाऊ बहिणींचं चालू होतं स्किन केअर. असं वाटतं नाकातली घाण काढतोय, पण नाही गाईज. बाय गाईज, उद्या भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.